बघतोय श्री मानाई देवी चषक 2026 दिवस पहिला मॅच शेवटची जय गणेश पोसरे विरुद्ध राधाकृष्ण 11 धामनन वगळाचा माळ. दोन्ही टीमचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. एका बाजूला पवन केळसकर आहेत, एका बाजूला अजय जाधव आहेत. त्याआधी आपण राज बामणे तुम्ही यावं, लवकर या राज. मित्रांनो आपण सिद्धेशजी तुम्हाला विनंती करेन तोपर्यंत दोन्ही कॅप्टनचे मनोगत आपण कंप्लीट करू. नक्कीच धन्यवाद रोहितजी. आपण खऱ्या अर्थाने मॅच पाहतोय. आता मात्र श्री मानाई देवी चषक 2026 आजच्या दिवसातील शेवटची मेगा सेमी फायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला जय गणेश पोसरे संघ, ज्या पोसरे संघानं 15 गाव क्रिकेट फेडरेशन 15 गाव चषक ज्या संघानं खऱ्या अर्थानं शेवटच्या क्षणी गाजवलं होतं, ज्या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं एक चांगली कामगिरी केली होती, असा गोलंदाज पवन स्वतः कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. जर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अजय जाधव, ज्या गोलंदाजानं जय गणेश पोसरे चषक ज्या गोलंदाजानं गाजवलं होतं ते अजय जाधव. दोन्ही संघाचे दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण नाणेफेक करणार आहोत. मी सुरुवातीला पवन यांच्या बाजूने जातोय. खऱ्या अर्थानं पवन सर तुम्ही पुढे यायचं आहे. आता तुम्ही धामणन वगळा समाज सोबत तुम्ही सामना खेळणार. आजच्या दिवसाची शेवटची मॅच आहे, मेगा सेमी फायनलची मॅच आहे. कशा प्रकारे तुम्ही रणनीती आकाळ, कशा प्रकारे तुमचं गणित कावळणं तुम्ही आपल्या संघाला विजयासाठी कशा पद्धतीने प्रयत्न कराल? रणनीती अशी काही नाही, फक्त आपण सर्वांना 101% द्यायचं आहे बस, अजून काही नाही. नक्कीच बघा मित्रांनो, प्रत्येक जण या ठिकाणी आल्यानंतर कष्ट करावे लागतात. क्रिकेट सामन्यात संघर्ष हा प्रत्येकाला अटळ आहे. तो संघर्ष करतो तोच मात्र घडत असतो, तोच मात्र विजयीत असतो. आजच्या दिवसात दोन्ही संघांचा संघर्ष मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. खऱ्या अर्थानं तुम्हाला शुभेच्छा असतील. आपण अजय यांच्या बाजूने जातोय. मागची मॅच झाली, मागची मॅच जर पाहिलं तर संघाच्या अर्धा मधल्या पळीचे सगळं फलंदाज डगआउट मध्ये परतल्यानंतर कुठेतरी डगआउट शांत होता, धाकधूक वाढत होती, हृदय झापूक झुपूक करत होतं. परंतु राज बामणे सारखा देवानं पाठवलेला फलंदाज राज आला आणि आज तो बरसला. काय सांगाल अजयजी? तब्बल राज यांच्या कौतुकास्पद केळीबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच जी फलंदाजी केली त्यांनी ती डोळ्याचा पार न भेटण्यासारखी होती. 3-3 सिक्स मारले त्यांनी, ते त्यामध्ये आम्ही मॅच मध्ये आलो. नक्कीच आजच्या मॅचचा विजयाचा शिल्लक आज कदाचित जर धामणन वगळाचा माल संघ जर फायनल मध्ये प्रवेश करत असेल तर नक्की त्याचं जर श्रेय जात असेल ते अर्थात राज बामणे याला. आणि राज बामणे याला विनंती करतो, यस आपण हे पारितोषिक घेऊन जायचं आहे. मानो मॅच या मॅचचा हिरो जो ठरलाय राज बामणे, नाम तो सुनाव होगा. आज मात्र बरसलाय तो राज. पुण्यावरून आल्याच्या नंतर आपल्या संघाची या ठिकाणी धुरा त्यानं खांद्यावरती घेतली. राज बामणे मॅन फ्रॉम धामनन वगळाचा माळ, अप्रतिम खेळी. आपला संघ जेव्हा कुठेतरी डगमगत होगा. बघा मित्रांनो, खेळाडू आहे सगळे. राजला रोहित सर आपण थांबूया. राजसाठी राज हाय व्होल्टेज सामना होता, प्रेशर मध्ये मॅच होती, आपल्याला जिंकणं गरजेचं होतं. काय सांगाल एकंदरीत फलंदाजी करत असताना मनामध्ये कोणती शंका होती का, कोणता दडपण होतं का? तुम्ही माइंड फ्रेश फलंदाजी केली का? मी बॅटिंगला गेलो तेव्हा 8 बॉलचे आखे होते. 8 बॉलमध्ये मला फक्त 15 रन करायचे होते, पण ते बॅटिंग परफॉर्मन्स जरा वाढला त्यामुळे मारले. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. अशीच केळी तुम्हाला सेमी फायनलच्या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. आपण नाणेफेक करूया. या ठिकाणी 15 गाव क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय महेश दादा माबडे यांच्या बाजूने यांच्या शुभ हाताने आपण या शेवटच्या मॅचचा नाणेफेक केला जातोय. यस हेड कॉल आणि विजय होतोय धामणन वगळाचा माल संघ. त्यांनी या ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपण नाणेफेक झाला पाहिलंय, नाणेफेक जिंकलाय तो धामणन वगळाचा माल संघानं आणि जय गणेश पोसरे संघाला फलंदाजीसाठी प्रचारण केलं. मॅचच्या दिशेने जाऊया. आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकायला येईल. आपला 15 गावचा कॉमेंट्री क्षेत्रातील वावडूल म्हणून ओळखला जाणार प्रवीणजी बेलेकर आणि 15 गावचा एक बुलंद आवाज रोहित चौतेकर यांच्या माध्यमातून नेक्स्ट मॅच आपल्या समालोचना पाहायला मिळेल. नक्कीच अजून एक मॅन ऑफ द मॅच राहिली होती. रोशन आपण पुढे यायचंय आणि ती ट्रॉफी देण्यासाठी या ठिकाणी मी विनंती करतो दिलीप सर आपण यावं. दिलीप सर आपण इकडे या, 2 मिनिटं फक्त. एक ट्रॉफी घ्या तिथून योगेशजी. रोशनला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी प्रदान करायचं आहे आपल्या शुभ हस्ते. कारण
मला वाटतं जांभूवाडीसोबत जी मॅच झाली त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रोशन उतेकर यांचा शिल्लक होता. तो पुरस्कार आपण इकडे देतोय रोशनला. वेल प्लेड. छोटा पॅकेट बडा धमाका हा देखील एक अप्रतिम खेळाडू आहे टीम धामनंद वगळाचा मालचा. आणि या मॅचसाठी शुभेच्छा असतील. चला आपण लगेच जायचं आहे. दिलीप सर मे बी तुम्ही उद्या नाही आहेत तर तुमची कमी आम्हाला नक्कीच भासेल. आणि काय सांगाल एकंदरीत आजचा दिवस कसा होता. फील्ड मॅचचं चालू होईल परंतु आपण आपला देखील एक मनोगत आपण ऐकूया. मोठी स्पर्धा आहे आणि स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू कसे खेळले, आजचा दिवस एकंदरीत कसा गेला, पंच पॅनलचं कार्य काय होतं, कॉमेंटेटरचं काय होतं कार्य. दिलीप सर. नक्कीच रोहित, सकाळी मी मच्छिंद्र शिंदे जेव्हा बॅटिंग करत होता तेव्हा त्याला स्वतःच विचारलं की हे पिच कसं आहे. तो म्हणला बॅटिंगसाठी अप्रतिम असं पिच आहे, कारण बॉल हा चांगल्या स्पीडने बॅटवर येतो आहे आणि त्याच गतीने तो बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो आहे. त्यामुळे पिचची तारीफ करू तेवढी कमी आहे. फक्त त्याचा कसा फायदा उठवायचा ते आजच्या मॅच आणि उद्याचे जे काय मॅच होतील त्या फलंदाजांनी आणि खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ. चांगले खेळा, खेळाचं स्पिरिट कायम ठेवा. ऑल दी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. या ठिकाणी पंधरागाव क्रिकेट फेडरेशनचे उपखजिनदार सन्माननीय श्री स्वप्नीलजी शिंदे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. तरी मी मंडळातर्फे त्यांचे सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे निवे गावचे सुपुत्र परशुरामजी मोरे यांना देखील विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. परशुरामजी मोरे एक ज्येष्ठ खेळाडू. त्याचप्रमाणे आमचे मित्रबंधू आणि निवे गावचे सुपुत्र सन्माननीय सुधीरजी महापते साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. तर मी मंडळातर्फे त्यांचे सहर्ष स्वागत करतो. कंटिन्यू समालोचन. मित्रांनो कृपया स्टेजच्या समोर जे मंडळी आहेत कृपया साईडला एक ठिकाणी बसायचं आपण किंवा व्यासपीठावर येऊन आपण बसायचं आहे. खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे. मदनजी चांदे कृपया कुठे असतील तर व्यासपीठाजवळ यायचं आहे. रोहित उतेकर आपल्याला बोलत आहेत. मदनजी चांदे. आणि मात्र पहिल्या चेंडूपासून सुरुवाती केले एवत पवार सी मारे कपार गणेशच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड षटकार. आणि हा मात्र सेमी फायनलचा सामना आहे. धन्यवाद मित्रांनो. तर मी कॉम्पिटिस म्हणजे समालोचन करण्यापूर्वी तर गणेशने मात्र बोलून दिलं नाही मात्र षटकार भरलाय. धन्यवाद. पुन्हा एकदा मी समालोचन करण्यापूर्वी सर्व माझ्या समालोचक कक्षामध्ये सर्व बसलेले मान्यवर त्याने सुद्धा सरसे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सर्व माझ्या गावदेवी त्यांना साक्षात नमस्त करून मी कॉम्प्युटरला सुरुवात करतो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विक्रम पूर्वदेव सर्व कार्य सर्वदा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी समालोचक प्रवीण बेलेकर यांनी सुरुवात करतो. तर सुरुवात करता आधीपूर्वी तर आपण गणपती बाप्पाला आपण एक आवाज देऊया. गणपती बाप्पा. चला मित्रांनो बाहेरची मोठी जर पाहायला गेलं तर एका बाजूला जे कडे पोसरे सगळं तर एका बाजूला धामनंद वागळाचा बाल सगळं प्रगती पात्र पहिल्याचं षटक घेऊन आला अजय आणि सलामीला आलाय फलंदाज तो म्हणजे गणेश आणि
पवन किलस्कर हे सख्खे बंधू भाऊ आहेत. आणि लेगच्या दिशेने कडला चेंडू मोठा पुश केला गणेशच्या बॅटमधून येतो एकच धाव आणि एका धावामध्ये सकाळी संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 8 या आकड्यावरती. अजून मात्र सामना जर बघायला गेला तर 3 षटकांचा सामना आहे. आणि हा मात्र खरोखर 70 गोळे त्याचे पाहायला भेटत अजय यांच्याकडून. बघा जर ह्या बक्षिसांचा बरसात होतोय पवन केलस्कर आणि गणेश केलस्कर यांच्यासाठी ह्या दोघांमध्ये कुणीतरी 3 शेक्स मारले लगातार तर प्रज्योत पालांडे यांच्याकडून रोख रक्कम कॅश 1000 रुपये देण्यात येईल सापडली. आणि हा मात्र ऑफच्या दिशेने कडला चेंडू गॅप चालला क्षेत्रक्षण हे रोशन तोपर्यंत 1 धाव पूर्ण तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या आहेत आणि 2 धावांची संघाची धावसंख्या होते म्हणजे 10 या आकड्यावरती. बघा मित्र 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकामध्ये किती धावांचा डोगर पार करतोय त्यामुळे जे गणेश पोसरे संघ जर बघायला गेलं तर जे गणेश पोसरे संघ हा एक सुद्धा मोठा संघ आहे पंचक्रोशीतील आमच्या आणि 15 गाव विभागामधील. आपण त्या दिवसभरात आज पहिला दिवस जर बघायला गेलात ना सुरेख अशी फटकेबाजी जर पाहिली तर आपण पवन केलस्कर आणि गणेश केलस्कर यांच्याकडून पुन्हा एकदा पवन केलस्कर लेगला मारला चेंडू आणि तिथे एकच धाव भेटते तोपर्यंत अक्षय चांदे हात वरती करतायत. 1 ओव्हर समजा संघाची धावसंख्या होते रुपेश चांदी तो संघाची धावसंख्या होते 11. 1 ओव्हर समजा संघाची धावसंख्या 11. हा सामना जर 3 षटकांचा आहे 3 षटकामध्ये किमान जर 35 धावा जर उभारल्या जे गणेश पोसरे संघाने तर नक्कीच एक शेवटच्या चेंडूपर्यंत झंझ पडून पाहायला भेटणार आहे. आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती येतोय प्रगती पात्र तो दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय तो म्हणजे रोशन उतकर. ह्या अगोदरच्या मॅच मध्ये बाजी मारणारा खेळाडू जल्लोष केला होता खेळाडू वैभव आदवडे आणि रोशन तोच हा गोलंदाजीवरती मार्कवरती येतोय तो म्हणजे रोशन. आता मात्र स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे पवन आहे. नॉन स्ट्राईकला गणेश. हे सख्खे बंधू भाऊ आहेत. आपल्याकडे असे बरेच खेळाडू आहेत जर सख्खे बंधू भाऊ बघायला गेलात तर एक मदन आणि अक्षय आणि तसंच आपल्याला पाहायला भेटतात एक गणेश आणि एक पवन. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. रिव्हर्स शॉट मारायच्या नादात तोपर्यंत पंच मध्ये चालला एक अवंत धाव भेटते. अवंत धाव सेकंद धावसंख्या वाढते जे गणेश पोसरे संघाची ती म्हणजे 12 ह्या आकड्यावरती. रुपेश चांदे आणि अक्षय चांदे मॅन फ्रॉम मुसवाड चांदेवाडी हे गावचे पंचबोड कामगिरी पार पडतात. पुढे एकदा सामन्याला सज्ज रोशन तूप पवन आणि मात्र बॅट फिरवून दिले क्षेत्ररक्षण आहे खाली झेल टिपणं गरजेचं आहे आणि आता मात्र गडी क्रमांक पहिला हातवर भेटतोय. आता मात्र पवन केलस्कर बाद होतोय बॅट इथे पॅव्हलियन सनीदे आपण डिजेला केरवन डीजे. बघा जर पेवलटा बाद झालाय त्याच्यानंतर जागेकडे येतोय तो म्हणजे साहिल सुतार येतोय. बघा जर ह्या अगोदरच्या मॅच मध्ये सुंदर बॅटिंग केली होती तो म्हणजे साहिल सुतारडी आणि जर बघायला गेला तर पहिला धक्का भेटला तो म्हणजे जगडीश पोसरे संघाला आणि जो आता आलेला जो फलंदाज साहिल सुतार नवशेकला फलंदाज गणेश केलस्कर आणि स्ट्रायकर फलंदाज साहिल सुतार. बघूया सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा गणेश साहिल तो रोशन आणि हा मात्र खरोखर सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. अक्षय चांदे डी झोन मध्ये हात फलकवत आहेत आणि एक अवंत धाव भेटते. एक अवंत धावणे संघाची धावसंख्या वाढवते ती पडते 1 गडी बाद 13 ह्या आकड्यावरती. आणि हा सामना 30 षटकाचा आहे. बघा 30 षटकामध्ये किती धावसंख्येचा डोंगर उभार करतोय त्यामध्ये जे गणेश पोसरे संघ तर त्यामध्ये समोरचा जो फलंदाज जो संघ आहे तो धाब्यात वगळाचा माल त्याच्यामध्ये पण फलंदाज असे खेळाडू आहेत आपल्याला पाहायला भेटतात. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात येतोय आणि हा मात्र बघूया पंचांकडे जोरदार अपील होते. पंच रुपेश चांदे
आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय. गडी क्रमांक दुसरा हातरा भेटतोय. जय गणेश पोसरे संघाला फलंदाज बाद होतोय तो म्हणजे साहिल सुतार केरवंडीचे, सॉरी पवन केलसकर बाद होतोय. साहिल होतो सॉरी. साहिल आउट झालेला आहे. त्या साहिलच्या जागण्यासाठी आला नवीन बॅट्समॅन फैजल. साहिल सुतार बाद झाला. त्याच्यानंतर फलंदाज आलाय तो म्हणजे फैजल होते आणि मात्र डॉग स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे गणेश केलेसकर. पुढे सापडला सुरुवात करतोय तो म्हणजे सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते तो म्हणजे रोशन यांच्याकडून सामन्याला सज्ज. हो आई मात्र पुन्हा एकदा फक्त डी झोन मध्ये एक अवंत धाव भेटते. एका धावमध्ये सकाळची धावसंख्या होती. धावसंख्या वाढते. 2 गडी बाद 14 ह्या आकड्यावरती. धावसंख्या जर बघायला गेला तर धावसंख्या स्थिरवरती ठेवली. प्रगतीमध्ये दुसरं शतक चालू असताना 2 गडी बाद 14 ह्या आकड्यावरती शांततेत चाललेला सामना. तर एका बाजूला दाबडर वगलाचा बाल ते एका बाजूला जय गणेश पोसरे संघ सामन्याला सुरुवात. आणि हा मात्र पुलटा चेंडू मारायच्या नादात स्ट्राईकला होता फलंदाज अक्षय चांदे हात वरती करतायत. 2 ओव्हर समतंत्र संघाची धावसंख्या झाली जय गणेश पोसरे संघाची 2 गडी बाद 14 ह्या आकड्यावरती. अजून शेवटचे शतक चालू असेल. शेवटचं शतक कोड घेऊन येतोय स्वतः कर्णधार म्हणजे अजय जाधव कोणाच्या हातामध्ये देतोय तो गोलंदाज असेल राहुल येतोय गोलंदाज. या अगोदरच्या मॅच मध्ये फरकीचा गोलंदाज म्हणून पाहायला भेटला होता तो म्हणजे राहुल. सुरेख गोलंदाजी अचूक टप्पा अचूक गोलंदाजी पाहायला भेटते. त्या टेकडे चांगला जर गोलंदाजाला साथ देतोय तर म्हणजे धामणन वगलाचा माल म्हणून वगलाचा माल संघ आणि समोरचा संघ जर म्हटलं जातो ना तो म्हणजे जय गणेश पोसरे. कारण जर आपण जर चर्चा करायला गेला बघायला गेला तर आपण राधाकृष्ण धामणन वगलाच्या माल संघासाठी त्या संघाने या पोसरे गावामध्ये त्यांनी फायनल मध्ये प्रथम पारदर्शकतेने मानकरी ठरला. तो हा सेमी फायनल मध्ये खेळताना पाहायला भेटतोय. धामणन वगलाचा बाल संघ म्हणून स्ट्रायकिंगला फलंदाज पुन्हा एकदा पाहायला भेटतोय गणेश केलसकर. नॉन स्ट्राईकला फलंदाज फैजल आहे. या फैजलने मात्र ह्या अगोदरच्या मॅच मध्ये पण लागोपाठ 3 6 मारले होते. तोच हा खेळाडू नॉन स्ट्राईकला खेळताना पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. साईचा पहिला चेंडू गणेशाला. हो हो हा मात्र बघूया अक्षय चांदे एक वाईट घोषित करतायत. एक अवंत धाव रुपये चांदे वाईट घोषित करतात. एक अवंत धाव भेटते. अवंत धावणे संघाची धावसंख्या 2 गडी बाद 15 ह्या आकड्यावरती. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात आणि हा मात्र लेगच्या दिशेने कडले चेंडू क्षेत्ररक्षण आहे खाली. खरोखर सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. धाबडा वगल्याच्या बाल संघाकडून खरोखर एक धावाडी संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 16 ह्या आकड्यावरती. आता मात्र स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे फैजल येतोय. बघा फैजल काय करतोय स्वतःच्या टीमला खुश करणं गरजेचं आहे. जर षटकार आणि चौकाराची आतिषबाजी नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल फैजलच्या बॅटमधून आणि गणेश केलसकरच्या बॅटमधून. पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात करतोय ते म्हणजे गणेश केलसकर स्ट्रायकिंगला फलंदाज फैजल. हो हा मात्र ऑफच्या दिशेने कडले चेंडू क्षेत्ररक्षण आहे खाली. खरोखर सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. तर तिथं क्षेत्ररक्षण आहे तो म्हणजे कृष्णा आणि तोपर्यंत संघाची धावसंख्या आताच्या धावा 3 धावा येतात. 3 धावाने संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 2 गडी बाद 19 आकड्यावरती. खरोखर सुंदर रनिंग सुद्धा आपल्याला पाहायला भेटते आणि आपल्या संघासाठी 1 धाव वाचवली तो म्हणजे क्षेत्ररक्षण होता कृष्णा. हो हा मात्र चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षण 3 क्षेत्ररक्षण खाली येतात. झेल कुणाच्या हातामध्ये नाहीये. आता मात्र अजय कुठेतरी निराश होतोय कारण हा झेल महत्वाचा होता तो म्हणजे फैजलचा होता. बघा मित्रांनो गणेशचा झेल होता. 3 खेळाडू होते तिथे पण 3 खेळाडूंना झेल आली नाहीये आणि गणेशचा झेल सोडलाय आणि जीवदान भेटतोय गणेशला
जय गणेश पोचरे संघाचा खेळाडू फलंदाज. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. स्ट्रायकिंगला फलंदाज असेल आणि गोलंदाजी होते महागवरती सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. फिरकीचा गोलंदाज राहुल येतो. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते राहुल. स्ट्रायकिंगला फलंदाज गणेश केळसकर. काही चेंडू सलग असतील हा आपल्या सामन्यासाठी. बघूया किती धावांचा डोंगर पार करतोय जगडीस पोचरे संघ. कारण त्यांना माहिती आहे, कारण राधाकृष्ण वगळ्याचा बाल संघामध्ये असे खेळाडू आहेत. वैभव अनावडे, रशद, नागेश, कृष्णा, रोहन असे खेळाडू आहेत या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा काय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. आता मात्र गडी क्रमांक तिसरा हादरा भेटतोय. तोबडचे जय गणेश पोचरे संघाला फलंदाज बाद होतोय गणेश केलेसकर. आपण संधी डीजेला कॅरो आणि डीजे पण सुजल होतोय. बघा हा एक खेळाडू एक मोठा आहे सुजल. जे गडीच पोचरे संघाचा गडीचे जागण्यासाठी आले तर म्हणजे सुजल. स्ट्राईक पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करतोय राहुल. हो हा मात्र मोठा फटका केला आहे आणि पंच बघूया आताच्या धावा किती आहेत. एकच धाव. डिव्हिजन मध्ये एक धाव भेटते. एका धावाने मानावा लागतो. ते म्हणजे सुजलला सकाळची धाव संख्या होती ती म्हणजे 3 गडी बाद 22 या आकड्यावरती. आणि मात्र हा चेंडू महत्वाचा हत्यार आहे. शेवटच्या चेंडूवरती काय घडतोय, षटकार येईल का चौकार येईल या चेंडूवरती. पुन्हा एकदा सामन्याला सज्ज करतो राहुल. तो सुजल. हो हा मात्र लेगच्या दिशेने कडले चेंडू होते. ते क्षेत्ररक्षण आहे खरोखर सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला भेटतोय तोपर्यंत. आणि आता मात्र बघायला गेलं तर एकच धाव भेटते. एका धावाने मानावं लागतंय. संघाची धावसंख्या होते 3 गडी बाद 23. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि धन्यवाद 24 धावांची. या ठिकाणी आपण थोडासा धावता सन्मान करतो वेळेअभावी. 15 क्रिकेट फेडरेशनचे उपाध्यक्ष श्री रवींद्रजी जाधव यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे 15 क्रिकेट फेडरेशनचे सल्लागार सतीशजी शिंदे यांचा देखील या ठिकाणी छोटासा सन्मान केला जाईल. मी संजयजी उतेकर यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मान चिन्ह व शाल देऊन सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे 15 क्रिकेट फेडरेशनचे उपसचिव सन्माननीय सागरजी उतेकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे. मी मंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे 15 क्रिकेट फेडरेशनचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री विशालजी चांदे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे. मी आमच्या मंडळाचे सभासद सचिन वितेकर यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. सतीशजी शिंदे साहेब, सागरजी वितेकर, विशालजी चांदे साहेब. रोहित वितेकर कुठे असेल आपण या संभाळीच्या कक्षामध्ये यायचं. रोहित वितेकर. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष रवींद्रजी जाधव यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. रोहित वितेकर कुठे असेल आपण या संभाळीच्या कक्षामध्ये या. त्याचप्रमाणे आपल्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे भगवानदादा यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो. चला सलेपीची जोडी बैठे पाठवायचे आणि या सामन्यासाठी समालोचक करतील
सिद्धेश होतेकर, थँक्यू. तर 18 चेंडूमध्ये 24 धावांची डोगर पार करत चेंडूमध्ये जमालिंग राधाकृष्ण धोंडन वगळेच्या मला संघाला सलामीची जोडी मैदानात प्राचारण झाले. वैभव आदवडे आणि रोशन. त्याचप्रमाणे साखर बाबांवाडीतील सुपुत्र आमच्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे अमयदादा उतेकर यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मी अमयदादांना विनंती करतो की आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. तसेच आज संपूर्ण दिवसामध्ये ज्यांनी समालोचनाची धुरा सांभाळली असे समालोचक आणि धामणेर वगळाच्या माझे सुपुत्र प्रवीणजी बेलेकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी सचिनजी उतेकर यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. मॅच कंटिन्यू चालू राहू देत. पंच मॅच चालू करा. याच आपण मॅचच्या दिशेने जातोय. पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये शेवटच्या इनिंगसाठी 18 चेंडू आणि 24 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू 24 धावांचा खेळ. आपण चला याच मैदानाच्या दिशेने जाऊया. सामन्याला सुरुवात. फैजल याचा पहिला चेंडू स्ट्राईकला येतो. वैभव आदावडे पहिला चेंडूवरती चांगल्या प्रकारचा खेळून काढलेला चेंडू स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये एकच धाव येईल. एका धावेने संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेश झालाय. या ठिकाणी रवींद्र जाधव साहेब यांच्याकडून बळीराम जाधव यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज ऑन झालेला आहे मित्रांनो. किस्सा गरम आहे. शेवटची मॅच आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण सहाव्या मैदानाच्या दिशेनं फैजल याचा पुढील चेंडू रोशन साठी एक धाव तर निश्चित आली आहे. आता मात्र पुन्हा एकदा मॅचची हलकीशी कडा तडब्याच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल. एकच धाव चेंडू गोष्ट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल. आता मात्र 2 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. चांगल्या प्रकारची या ठिकाणी रणनीती आखण्याचा प्रयत्न केला जाईल मित्रांनो. याची देही याचा डोळा आपण बघतोय. श्री मानाई देवी चषकचा हा सोहळा तुमच्या आमच्या भेटीला आजच्या दिवसामध्ये पाहतोय मित्रांनो. मुंबई नगरीतील कलवा या ठिकाणी चालू असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं एक मोठी लढत, बिग फाईट मित्रांनो. आजच्या दिवसातील शेवटची मेगा फायनलची मॅच मित्रांनो. दबारा पालनसर डप आहे. सुरित टाकला चेंडू, आपण टाकला चेंडू, टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू. पंच या ठिकाणी निर्धाव चेंडूची घोषणा करतायत. पंचांच्या भूमिकेत रुपेशजी चांदे आणि अक्षयजी चांदे. 1 बाउंडचा कॉल दिला जाईल अर्थात गोलंदाजासाठी. या ठिकाणी समालोचक प्रवीणजी बेलेकर यांचा देखील सन्मान केला जातोय. मी मंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. दरम्यान या ठिकाणी मात्र झील बांधून तब्बूमध्ये परतावं लागेल. रोशन याचा पकडून झेल संपलाही त्याचा खेळ मित्रांनो. आजच्या दिवसातील रोशन याच्या खेळीचा अंत होताना पाहायला मिळतोय. पहिला ब्रेक थ्रू धामणेर वगळाच्या मला संघाला लागताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर 2 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. पण एकदा फैजल याचा पुढील चेंडू नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. राज बामडे मागच्या मॅचचा हिरो, ज्या हिरोनं मात्र गोलंदाजांवरती आक्रमण केलं होतं. खऱ्या अर्थाने आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी एक मुलाची भागीदारी रचली होती. तो राज बामडे आजच्या दिवसातील या मैदानावरती ऐतिहासिक नाव मात्र कोरून ठेवलंय. 3 चेंडूवरती 3 षटकार मारून या ठिकाणी आपल्या नव्वाचं वर्चस्व गाजवताना आपण पाहिलं तो म्हणजे राज बामडे. आता मात्र स्ट्राईक एंड फलंदाजी आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. फैजल चिपळूणकर याचा पुढील चेंडू राज बामणेसाठी नवीन बॅटर आज सकाळी पुण्यावरून मुंबईमध्ये दाखल झाला. कशासाठी तर आपल्या संघाच्या नावासाठी, आपला खेळ मात्र या ठिकाणी दाखवण्यासाठी दाखल झाला तो राज. मात्र आज काय करतो या शेवटच्या मॅच मध्ये, कशा पद्धतीने खेळली, कशा पद्धतीने बरेच नाही आपल्याला पाहायला मिळतोय का आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती फैजल चिपळूणकर. दाबरा पावलं चढप आहे. पंचांच्या डाव्या साईडने मारा करण्यासाठी सज्ज. फटका फसलाय. या ठिकाणी जर पाहिलं तर यष्टीरक्षक स्वतः गणेश चेंडूवरती वेगाने धावत आला. राज परतला. राज कदाचित हजेरी लावायला मैदानामध्ये आला होता की काय. देऊया संधी डीजेला. यस कम ऑन डीजे. धन्यवाद. या ठिकाणी वावे गाव
गावठाणचे सुपुत्र संजयजी उतेकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी त्यांना विनंती करतो की व्यासपीठावर यायचं आहे. तसेच वावे गावठाणचे सुपुत्र महेंद्रदादा उतेकर यांना देखील या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे 15 क्रिकेट फेडरेशनचे खजिनदार सन्माननीय श्री सचिनदादा उतेकर, आमचे लाडके बंधू सचिनदादा उतेकर यांना देखील या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. मी संजय उतेकर यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. यस नवीन बॅटर मैदानामध्ये येताना आपण पाहतोय नागेश मात्र बघायचं कशा पद्धतीने फलंदाजी करणार आपल्याला पाहायला मिळणार. पहिल्या षटकाचे शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत 2 धावा धावपळकावरती लागल्या, 2 गडी पॅबलमध्ये डगआउट मध्ये परतलेत. बघावं लागेल, थांबावं लागेल, वाट पाहूया, प्रतीक्षा करूया, संयम करूया मित्रांनो. कोण सामना विजय होणार, कशा पद्धतीची मॅच होणार, घमासान युद्ध मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला दामणन वगळ्याचा माळ संघ विरुद्ध जय गणेश पोसरे संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. पुन्हा एकदा जरा मात्र पाहिलं तर रेप्टी लाईटी असं कॉम्बिनेशन आता मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती फैजल चिपळूणकर मॅचची टॉप मॅच घेतली आहे. मात्र आता ईस्ट रक्षकाच्या डोळीवरून चेंडू जातोय गोलशी क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या अखेरीस धावा झाल्यात 3 धावा मित्रांनो. धावपळकावरती येताना आपण पाहतोय अजूनही 12 चेंडूचा खेळ निशेष आहे. 21 धावांची गरज आहे. तत्पूर्वी बघा छोटासा ब्रेक मध्ये आपण सन्मानाच्या दिशेने जाऊया. धन्यवाद. या ठिकाणी मुसार चांदेवाडीचे सुपुत्र आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू नितीनजी मोरे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी त्यांना विनंती करतो की आपण टॉस कबॉसच्या व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे वावे गावठाणचे सुपुत्र संजयदादा उतेकर आणि महेंद्रदादा उतेकर या 2 जोडीला देखील मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच बबनदादा उतेकर आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. बबनदादा उतेकर. त्याचप्रमाणे 15 क्रिकेट फेडरेशनचे उपखजिनदार सन्माननीय श्री स्वप्नीलजी मोरे शिंदे साहेब यांना देखील विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. ते आपल्याला सन्मानित केलं जात आहे. यस, या सन्मान सोहळ्याच्या नंतर आपण पुन्हा मॅचच्या दिशेने जातो. एक मोठी मॅच, बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला दामणन वगळ्याचा माळ संघ, दुसऱ्या बाजूला जय गणेश पोसरे. वेटवरला पहिल्या संघातर्फे दुसरं शतक घेऊन आलाय पवन. कशा पद्धतीची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं का पाहणार आहोत. स्वतः कर्णधार आहे, त्याने खांद्यावरती आपल्या संघाची धुरा घेतली आहे. त्यानंतर मात्र लढाईला सुरुवात केली आहे. जाऊया. यस, पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती पवन. दडपण, प्रेशर, डिप्रेशन, हाय व्होल्टेजचा सामना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी सातत्याने एकदा फलंदाज गडबड करतोय, कधी गोलंदाज गडबड करतोय. प्रेशर वाली मॅच डिप्रेशन मध्ये जाऊन खेळावं लागतंय. 2 गडी बाद 2 धाबा धावपळकावरती 3 धाबा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. बॅटची हलकीशी कडा, चेंडू गोष्टी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल. एका धावेने संघ देखील पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावपळकावर जर पाहिली ना तर 4 धावा धावपळकावरती येताना पाहतोय. 2 बाद 4 धावा मित्रांनो. जर आता पाहिलं तर मोठे प्रहार करावे लागतील. हवा वेगाने आहे, हवेच्या वेगासह गोलंदाज धावत सुटलाय. सूरज फटका, ज्या वेगाने चेंडू आला त्याच वेगाने चेंडू सीमा पार झालाय. येतोय पवन. आता मात्र वैभव याच्या बॅट मधून पवन वरती आक्रमण, हल्ला बोल अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. देऊया छोटासा ब्रेक, देऊया संधी डीजेला. यस, कम ऑन डीजे. हॅलो. या ठिकाणी फेडरेशनचे उपखजिनदार स्वप्नीलजी शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. संघाची धावसंख्या धावपळकावर जर धावा पाहिल्या तर 10 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. अजूनही बघायला गेलं तर 14 धावांची गरज आहे. या 14 धावा विजयाचा सौदा करून जाणार आहेत. बघूया, थांबूया, वाट पाहूया या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी होणार. वैभव आदावरे पवन मॅच मारा. या ठिकाणी बघा, या ठिकाणी बैठी शॉट मारण्याचा प्रयत्न केला, बसून फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु वैभव याच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू काही येत नाहीये. थांबतोय, वेळ घेतोय, परंतु बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहणार आहोत पुढे एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती पवन.
चांगला फटका आहे स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी उचलून चेंडूची फेकी होईल तत्पूर्वी एकच साव घेण्यात आले एका धावेने संघ पुढे सरकतोय संघाची धावसंख्या धाव फलकावर जर पाहिली तर 11 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय बघा हवेचा वेग मंदावलाय आता मात्र कोण सामना जिंकणार याची प्रतीक्षा आपण पाहतोय 1 ते 1.5 लाख प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद लुटताना आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग मित्रांनो जर आपण पाहिलं तर आपल्या समोरच्या बाजूला दिसणारा धर्मवीर अनंत दिघे साहेब उड्डाणपूल त्या पुलावरून देखील प्रेक्षक मंडळी या सामन्याचा आनंद लुटतात मित्रांनो सामना घमासान युद्ध होताना आपल्याला पाहायला मिळणार जाऊया पवन स्वतःच्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण सजवताना आपण पाहतोय दोन्हीही संघ मागच्या काही दिवसांमध्ये स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारचं वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळतं जाऊया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा नागेश पवन याचा मार आहे आडव्या बॅटच्या पट्ट्यामध्ये घेऊन काढायचा चेंडू होता क्षेत्ररक्षण चेंडूवरती वेगाने धावत आलंय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी 2 धावा काही रोखू शकत नाही 2 धावेने संघ देखील पुढे सरकतोय प्रयत्न केले जात आहेत या ठिकाणी धावा रोखायच्या आहेत धावा रोखणं गरजेचं आहे कारण अजूनही वैभव आदवडे सारखा फलंदाज मैदानामध्ये सुरक्षित आहे संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली धाव फलकावरती 13 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय बघा मित्रांनो मॅच अजून संपली नाहीये कोणी अजून जिंकलेलं नाहीये सगळेजण वाट पाहतात मित्रांनो श्री मानाई देवी चषक 2026च्या या रणसंग्रामामध्ये या क्रिकेटच्या या महायुद्धामध्ये आजच्या दिवशी पहिला फायनल जाणारा संघ कोणता असेल सुरेख चेंडू आहे खोलवर टप्प्याचा चेंडू मित्रांनो बघा पवन चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय आणि या ठिकाणी दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होईल संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे संघाची धावसंख्या झाली आहे तर 14 धावा म्हणजे 6 चेंडू 10 धावेची गरज बघा मित्रांनो आता मात्र शेवटचं शतक कोणाच्या खांद्यावरती घेणार तत्पूर्वी आपण वळूया व्यासपीठाच्या दिशेने शुभ सन्मान होताना आपण पाहणार आहोत धन्यवाद वावे गावचे सुपुत्र महेंद्रदादा उतेकर आणि बबनदादा उतेकर आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे त्याचप्रमाणे निवे गावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ खेळाडू सुधीरजी मापती साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय मी मंडळाचे अध्यक्ष आणि आमचे सुशांतदादा यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ खेळाडू परशुरामजी मोरे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय मी त्यांना देखील विनंती करतो की आपण या ठिकाणी टॉस कबॉसच्या व्यासपीठावर यायचं आहे त्याचप्रमाणे महेंद्रदादा उतेकर आणि बबनदादा उतेकर कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे या सामन्याला सुरुवात होते 6 चेंडू 10 धावांची गरज हे 6 चेंडू आता सांगून जातील या श्री मानाई देवी चषक 2026 15व्या वर्षामध्ये पहिला फायनलला जाणारा संघ कोणता असेल मित्रांनो मॅच आवडले असेल तर जोरदार टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये प्रेक्षक थांबलेत शेवटचे 6 चेंडू बघून जाणार आहेत 14 वरती इथून पुढे विजयाच्या धावा कशा पद्धतीने सौदा केला जाईल आपण पाहणार आहोत चला या सामन्याला सुरुवात होईल गणेश शेवटचं शतक मात्र घेऊन आलाय मित्रांनो हाच तो जय गणेश पोसरे संघ ज्या पोसरे संघानं 15 गाव चषक मध्ये अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये अगदी डोळ्याचं पारडं पिळवणारा सामना खेळला होता तोच पोसरे संघ आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय मागच्या जय गणेश पोसरे संघामध्ये विजेता संघ वगळा समार संघ आपण पाहतोय दोन्ही संघ या ठिकाणी बघा चुका झाल्या यस मोठा मासा जाळ्यामध्ये फसला जातो डगआउट मध्ये कोण परततोय वैभव आढळले आता मात्र आत्महत्या करा डगआउटच्या दिशेने परतलाय रनआउट मोठा फलंदाज बाद होऊन तंबू मध्ये परततोय येणारे चेंडू 5 नागेश फलंदाज बाद आहे या ठिकाणी बघा दोन्ही फलंदाजाने वैभव याने फलंदाजाला क्रॉस केलं नव्हतं मात्र बाद होतोय नागेश डगआउट मध्ये परतलाय इथून पुढे काहीतरी घडणार आहे काहीतरी बिघडणार आहे प्रेक्षकांना अजूनही एक विनंती असेल मॅच तुम्ही जिथे बसलेले प्रेक्षक आहेत त्यांनी उठून मॅच बघावी ज्या प्रेक्षकांनी टीव्ही बंद केली आहे त्यांनी टीव्ही ऑन करून मॅच बघावी मित्रांनो सामना मोठा आहे आपण पाहतोय श्री मानवी देवी क्रीडा मंडळ आयोजित श्री मानाई देवी चषक 2026 वर्ष 15व्या वर्षामध्ये आता मात्र येणारे चेंडू 5 पंच एक सेकंड
ओके ओके ऑन मॅच ऑन ओके. थोडा एक प्रॉब्लेम होता ते डिस्कशन करून झालेला आहे. यस मैदानाच्या दिशेने जाऊया. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये. या ठिकाणी बघा बघा काहीतरी घडणार काहीतरी बिघडणार आहे मित्रांनो. या ठिकाणी एका धावेसाठी कष्ट करावे लागतात. या ठिकाणी मागच्या 2 चेंडूवरती 2 गडी रनआउट झाले. चप्पल आईने इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला. आता पाहिलं तर पंचांकडे या ठिकाणी खेळाडू रिबोची अपील घेत आहे. पंच बघूया काय निर्णय देतील. परंतु नवीन आलेला फलंदाज डगआउट मध्ये परतलाय. हाय व्होल्टेज सामना, हृदयाचे ठोके चुकवणारा सामना, हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच मात्र आपल्या भेटीला येताना पाहतोय. तिसऱ्या पंतांच्या बाजूने जाऊया आपण. रनआउट साठी या ठिकाणी रिबो घेतलेला आहे. येस धन्यवाद. त्याचप्रमाणे चोरणी गावचे सुपुत्र आणि एक ज्येष्ठ खेळाडू अजयदादा जाधव झालं ना, यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी तेच या ठिकाणी मित्रांनो मॅच मात्र मोठी होताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर जो आलेला तो रनआउट आहे. स्ट्राईक एंड फलंदाज जो मागाशी होता तो विकेट असणार आहे. स्ट्राईक फलंदाज असणार आहे. एक सेकंड. वैभव आदावडे स्ट्राईकला असणार आहेत मित्रांनो. यस नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय विशाल उतेकर मित्रांनो. बघायचं आहे आता मात्र येणारे चेंडू शिल्लक असतील 4. विजयासाठी 10 धावा. 4 चेंडू 10 धावा. या 14 धाव्या संख्येवरती काय होतंय. विकेटचे 14 होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू सांगायचे 2 बॉल झाले. 4 चेंडू 10 धावेची गरज आहे. 4 चेंडू 10 धावा. 10 धावा 4 चेंडू. मित्रांनो मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवायला काही हरकत नाही आहे. पैसा वसूल मॅच. टाळीवरची जीएसटी नसणार. यस जाऊया मैदानाच्या दिशेने. गणेश याचा पुढील चेंडू वैभव आदावडेसाठी मित्रांनो. सुरेख फटका चांगल्या पद्धतीने स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये भिरकावून दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण. बघा मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर रनआउटची संधी. विशाल पुन्हा एकदा डगआउट मध्ये परतलाय. एकच धाव या चेंडूवरती येणार आहे. बघा मित्रांनो 15 धावा झाल्या आहेत. 15 गावची मॅच आहेत. 15 गावचे खेळाडू आहेत. येणारे चेंडू शिल्लक 3 धावांची गरज असेल. 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. मित्रांनो मॅच मोठी होणार. मॅच घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळणार. अजय जाधव मैदानामध्ये येतोय. स्वतः कर्णधारानं आपल्या संघाची धुरा खांद्यावरती घेतली आहे. बघा 18 चेंडू आणि 24 धावांची गरज होती. त्यानंतर मॅच येऊन पोहोचले 3 चेंडूवरती आणि 9 धावां. पब्लिक या ठिकाणी बघा प्रेक्षक मात्र सामन्याचा आनंद लुटताना आपण पाहतोय. हे क्रिकेटचे वेडे आहेत मित्रांनो. जरी काम धंद्यावरून सुटल्याच्या नंतर या सामन्याचा आनंद लुटताना आपण पाहतोय. आता मात्र पण काहीतरी कानमंत्र देताना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 3 चेंडू 9 धावा. प्रति चेंडू मागे 3 धावांची गरज. यासाठी केला हट्टास तो प्रत्येक क्षण आपला व्हावा. मित्रांनो या मॅच साठी जर आपण पाहिलं तर प्रत्येकाची हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी बघूया स्वतः गणेश क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने मित्रांनो वैभव आदावडे या फलंदाजावरती साऱ्यांच्या नजरा आहेत. आता मात्र दामणन बगडाचा माल संघाचा डग आउट मात्र शांत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया गोलंदाजी कशा प्रकारे होणार. फलंदाजी कशा प्रकारे होणार. विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिली जातील का. यस मॅच ऑन. गोलंदाजीवरती गणेश
हाथी घोड़े तो तलवारी पोस्ट तेरी सारी है, जंजीर में जकड़ा अब भी राजा सबसे बारी है. वैभव आदवडे याच्या बाट मधून मात्र मोठा प्रहार येतोय. या ठिकाणी 2 चेंडू 3 धावेची गरज आहे. मित्रांनो, सामना आवडला असेल तर टाळा वाजवायला जीएसटी लागणार नाही आहे. वैभव आदावडे जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत दामण्या वगळाच्या माळ संघाच्या अशा उंचावल्या जातात. मॅच पंचांना 2 मिनिटं विनंती आहे. पंच, मॅच 2 मिनिटं थांबवायची आहे. कॅमेराची बॅटरी चेंज करायची. 2 मिनिटं. शेवटचा अंतिम क्षण मित्रांनो, अंतिम घटका या ठिकाणी या सामन्याची येऊन पोहोचली आहे. 3 चेंडू 9 धावा होत्या. 2 चेंडू 3 धावांवरती आल्या. मॅच काय मित्रांनो होते, हाय व्होल्टेज सामना, हृदयाचा ठोका चुकवणारा सामना या मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय. या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर 15 गाव चषक या स्पर्धेची फायनल मॅचची हायलाइट पहा. त्या ठिकाणी कॅमेरामॅन विनंती आहे, प्रेक्षक जे बघतात त्यांच्यावरती, उडान पुलावरती जे प्रेक्षक आहेत त्यांच्यावरती कॅमेरामॅन फोकस करा. यस मित्रांनो, या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी प्रत्येक जण सज्ज झाला. यस, मॅच ऑन करायची आहे. सामन्याला सुरुवात. गणेश याचा पुढील चेंडू वैभव आदावडेसाठी. मित्रांनो, टायगर अभी जिंदा आहे. मित्रांनो, मॅच अजून संपली नाहीये. सुरेख पटका यांचा प्रहार आहे. या ठिकाणी मित्रांनो मोठा प्रहार वैभव याच्या बॅट मध्ये येतोय. मोठा प्रहार, विजयी फटका आणि विजयी होतोय. श्री मानाई देवी चषक 2026 या स्पर्धेमध्ये फायनलला जाणारा संघ ठरतोय दामनड वगळाचा माळ संघ. राधाकृष्ण क्रिकेट संघ दामनड वगळाचा माळ या संघाचं हार्दिक स्वागत, तसेच जय गणेश पोसरे संघाचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. या ठिकाणी मित्रांनो मॅच मात्र घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणी 1 चेंडू राखून मॅच मात्र फिनिश केली आहे वैभव आदावडे. मी सांगितलं होतं, जोपर्यंत वैभव आदावडे सारखा फलंदाज मैदानामध्ये आहे तोपर्यंत मात्र सामना दामनन वगळाच्या माळ संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळणार. चिंचाडवाडी विकास मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय अशोकजी सकपाळ यांच्याकडून 501 रुपयाचं वैभव आदावडेसाठी बक्षीस असणार आहे. वैभव आदावडे सर यांना विनंती असेल, यस आपण बक्षीस आपलं घेऊन जायचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी निवे गावचे सुपुत्र